नमस्कार मंडळी, मी शीतल आणि आपण पाहताय दिल्लीकर मराठी। आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला श्रावणाच्या पहिल्या सोमवारची तसेच नागपंचमीची माहिती सांगणार आहे। पूजाविधी कसा करायचा, उपवास कसा धरायचा, कधी सोडायचा, काय खायचं, काय टाळायचं, व्रत करताना आपण कोणते नियम पाळायला पाहिजे, हे सगळं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये समजून जाईल। तसे आपल्या दिल्लीकर मराठी चॅनेलवर या विषयांचे भरपूर सारे व्हिडिओ आहेत की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रत्यक्ष पूजाविधी दाखवलेला आहे किंवा प्रत्येक वर्षाचे ते व्हिडिओ आहेतच। चला म्हटलं सालाबादाप्रमाणे आपण हा नवीन व्हिडिओ करूया। आणि काय झालेलं आहे की श्रावणाचा पहिला सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आल्यामुळे बऱ्याच जणांच्या मनात म्हटलं प्रश्न तयार होतील, काही संभ्रम तयार होतील, तर ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दूर करूया। सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथे मिळून जाणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनेलवर पहिल्यांदाच आलेला असाल, अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक माहिती बघण्यासाठी, पुराणकथा ऐकण्यासाठी, वेगवेगळ्या विषयांवरील पूजा अर्चांचे, व्रतवैकल्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या दिल्लीकर मराठी चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये लिहा ओम नमः शिवाय। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, नुकताच श्रावण महिना सुरू झाला। 13 ऑगस्ट रोजी श्रावणाची सुरुवात झाली। आता लगेच 17 ऑगस्टला श्रावणाचा पहिला सोमवार आणि श्रावणातला पहिला सण नागपंचमी आलेला आहे। तर एक एक करून मी तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थितरित्या समजावून सांगते। तर 17 ऑगस्टला आहे श्रावणाचा सोमवार, पहिला सोमवार। मग शिवामुठीचं व्रत कसं करायचं, त्याच्यामध्ये आपण उपवास कसा करायचा, त्याचबरोबर तो कधी सोडायचा, व्रत करताना कोणते नियम पाळायचे, पूजाविधी कसा करायचा, ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला नागपंचमीबद्दल सुद्धा सांगते। दोन्ही एकत्रित सांगायला गेलं तर गोंधळ होईल, त्याच्यामुळे एक एक करून सगळं काही सांगते। तर आपल्याला श्रावणाच्या पहिल्या सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ करायची आहे। त्याच्यानंतर पहिला सोमवार आहे किंवा भगवान शिवांना समर्पित असलेला जो वार असतो, तिथी असते, तर तेव्हा शक्यतो आपण पांढऱ्या रंगाचे कपडे घालण्याला पसंती देतो, प्राधान्य देतो। तर तुम्हाला सुद्धा या निमित्ताने पांढऱ्या रंगाचे कपडे घालायचे असतील तर अवश्य घाला, नसतील घालायचे तर तुमच्या आवडीच्या रंगाचे कपडे तुम्ही घालू शकता। शक्यतो असं सांगितलं जातं, आपल्या धर्मशास्त्रामध्ये अशी मान्यता आहे की आपण भगवान शिवांच्या पूजेसाठी काळा रंग वापरत नाही, त्यामुळे काळा रंग सोडला तर बाकी कोणत्याही रंगाचे, कुठल्याही रंगाचे कपडे तुम्ही घालू शकता। मला तुम्हाला सुरुवातीलाच हे सांगायचं आहे की व्रत करताना आपली भक्ती महत्त्वाची आहे, श्रद्धा महत्त्वाची आहे। आपण हे नाही केलं किंवा आपल्याकडून काही चूक झाली तर देव आपल्यावर रागावेल किंवा आपल्या बाबतीत काही चुकीचं घडेल का, ही भीती सर्वप्रथम बाजूला काढून टाका, तरच तुम्ही अगदी सहजरित्या मन लावून हे व्रत करू शकाल। तर पांढऱ्या रंगाचे कपडे मी तुम्हाला सांगितले, शक्य असेल तर घाला, नाही शक्य झालं किंवा दुसऱ्या रंगाचे घालायला आवडत असतील तर काही अडचण नाही। आता आपल्याला या दिवशी सर्वप्रथम देवपूजा करून घ्यायची आहे, आपल्या व्रताला सुरुवात करायची आहे। भगवान शिवांची पूजा म्हणजे शिवपिंडीची जी पूजा आहे ती तुम्ही सकाळी देखील करू शकता किंवा सकाळी तुमच्या मागे धावपळ राहत असेल तर भगवान शिवांची पूजा करण्याची अजून एक शुभ वेळ असते, ती म्हणजे प्रदोष काळ। संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर म्हणजे अंधार पडण्याच्या साधारणतः 6:30 ते 7:30 वाजेच्या दरम्यान तुम्ही ही पूजा केली तरीही चालेल। मग बघा तुम्हाला कोणती वेळ सोयीस्कर होते पूजेसाठी, तुम्ही जेव्हा शांत वेळ देऊ शकाल अशी, मग ती सकाळची बसते की संध्याकाळची, त्यानुसार मग तुम्ही ही पूजा करू शकता। आता आपल्याला श्रावणी सोमवार निमित्त उपवास करायचा आहे। तुमचं आरोग्य ठीक असेल, तुम्हाला म्हणजे महिलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुम्ही गर्भवती वगैरे नसाल, तुम्हाला उपवास निघत असेल तर तुम्ही श्रावणाचा हा उपवास करू शकता, सोमवारचा। उपवास निघत नसेल, फक्त पूजा करायला तुम्हाला शक्य असेल तर तसं केलं तरीही चालेल। म्हणजे उपवास केलाच पाहिजे असं काही म्हणजे जबरदस्ती नाहीये, बळजबरी नाहीये। उपवास करायचा असेल, शक्य होणार असेल आणि आजारी वगैरे किंवा तब्येतीच्या काही अडचणी नसतील तर मग उपवास करण्यासाठी तुम्ही व्यवस्थित असाल तर तुम्हाला हा उपवास दिवसभर करायचा आहे, संध्याकाळी सोडायचा आहे। दिवसभर म्हणजे सकाळी सूर्योदयापासून तुम्ही उपवासाला सुरुवात करायची, सूर्यास्तानंतर तुम्ही हा उपवास सोडू शकता।
उपवासामध्ये आपल्याला साबुदाणा खायला चालेल, त्याचबरोबर फळं खाऊ शकतो, सुकामेवा खाऊ शकतो. तर आपल्याकडे जे उन्हाळ्यात बनवलेले पापड वगैरे असतात उपवासाचे तेही तुम्ही खाऊ शकता. पण उपवास या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या की आपल्याला खूप काही भरायचं नाहीये. आपल्या शरीरामध्ये जेवढी गरज आहे तेवढंच आपण खायचं. शरीराला एक प्रकारे विश्रांती देण्याचा हा दिवस असतो उपवास म्हणजे. तर त्याच्यामुळे प्रमाणामध्ये खा, त्याचबरोबर जास्त तेलकट वगैरे खाऊ नका. ज्यांना साबुदाणा सहन होत नाही त्यांनी उपवासाच्या दुसऱ्या पदार्थांना प्राधान्य दिलं तरीही चालेल. सर्वात महत्त्वाचं, या उपवासामध्ये मीठ खायचं की नाही हा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. तर तुमच्या परंपरेमध्ये तुम्ही वर्षानुवर्षे हा उपवास करत आला असाल आणि तुमच्याकडे जर अशी पद्धत असेल की आम्ही या उपवासामध्ये मीठ खात नाही, आम्ही साबुदाणा खिचडी खाल्ली तरी सुद्धा ती गोड करून खातो साखर वगैरे वापरून, किंवा तुम्ही साबुदाण्याची खीर वगैरे सुद्धा करून खात असाल, तर तुम्ही मीठ वापरू नका. पण असा काही नियम नाहीये. आपल्याला वाटत असेल तर आपण मीठ टाकून सुद्धा उपवासाचे पदार्थ तयार करून खाऊ शकतो. फक्त उपवासाच्या पदार्थांसाठी आपल्याला जे मीठ वापरायचं आहे ते आपलं वेगळं काढून ठेवा महिनाभरासाठी, जेणेकरून आपण घरामध्ये स्वयंपाक बनवतो, भाजी पोळी बऱ्याच गोष्टी आपण बनवत असतो, तर मग खरकट मिक्स व्हायला नको. त्याच्यामुळे उपवासाचं मीठ बाजूला काढून ठेवा. सर्वात महत्त्वाचं हे की आपल्याला या उपवासामध्ये भगर खाता येत नाही, तर भगरीचे पदार्थ, भगरीचा भात असेल, जे काही तुम्ही बनवतात धिरडे वगैरे, तर ते काहीच आपल्याला या उपवासामध्ये बनवायचं नाहीये. आता पूजा पद्धत सांगते, अतिशय साधी सोपी आहे. तुमच्याकडे शिवपिंड असेल तर ठीक, नसेल तर तुम्ही श्रावणाच्या निमित्ताने खरेदी करा. आणि तुमच्या घराण्यामध्ये शिवपिंड ठेवण्याची परंपरा नसेल तर मग तुम्ही या दिवशी मातीचं किंवा वाळूचं पार्थिव शिवलिंग बनवून देखील पूजा करू शकता. फक्त पार्थिव शिवलिंग जर तुम्ही बनवणार असाल तर पूजा झाल्यावर काही क्षणात, म्हणजे साधारणतः पूजा झाली, आपल्याला 15-20 मिनिटं अर्धा तास वगैरे काय लागला तो वेळ, त्याच्यानंतर लगेचच आपण ते शिवलिंग जे आहे ते विसर्जित करायचं असतं. बाकी आपल्याकडे शिवपिंड रेडीमेड असेल पितळेची किंवा पंचधातूंची, स्फटिकाची, दगडी, ज्याही पद्धतीची शिवपिंड आपल्याकडे असेल तिची पूजा मात्र आपण म्हणजे साग्रसंगीत करू शकतो. दुसऱ्या दिवशी आपण ती शिवपिंड हलवू शकतो. ज्यांना मंदिरात जाऊन पूजा करायची असेल ते मंदिरात जाऊन सुद्धा करू शकतात. पण आता श्रावण महिना भगवान शिवांना समर्पित असल्यामुळे काय होतं, मंदिरांमध्ये आपल्याला दर्शन मिळालं तरच बरं आहे. म्हणजे दर्शन मिळाल्याचंच खरं म्हणजे आपण पुण्य समजू शकतो, कारण एवढी गर्दी असते तेव्हा आपल्याला तिथे जाऊन पूजा करता येईल असं बऱ्याच वेळा शक्य होत नाही. आता आपल्या नगरांमध्ये किंवा आपल्या भागात म्हणजे बरीच मंदिरं असतात. नाशिकमध्ये तर भरपूर मंदिरं आहेत. त्याच्यामुळे कदाचित काही महिलांना चान्स मिळू शकतो की आपण व्यवस्थितरित्या शांतपणे जाऊन मंदिरात पूजा करू शकतो. नक्की करा, काही हरकत नाही. पण शक्यतो तुम्हाला मी सांगेल की घरी जर तुम्ही पूजा केली तर तुम्हाला हवा तसा वेळ देता येईल, पाहिजे तशी पूजा करता येईल. बाकी तुम्ही दर्शनासाठी मग मंदिरात गेलात तरी पण चालेल. आता पूजा कशी करायची, श्रावणाचा पहिला सोमवार आहे, मग आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प मग प्रत्येक सोमवारी करायचा नाही. व्रताच्या पहिल्या दिवशी आपण संकल्प केला की त्याच्यानंतर मग प्रत्येक सोमवारी पूजा करत राहायची. आता यावर्षी श्रावणाचे 4च सोमवार आहेत. दरवर्षी 5 असतात, म्हणजे कधी 4 कधी 5 असं असतं. तर यंदा आहेत 4 सोमवार. हा श्रावणाचा पहिला सोमवार आहे. त्यानिमित्ताने आपण पूजा करण्याच्या अगोदरच संकल्प करून घ्यायचा. संकल्प करणं अतिशय साधं सोपं आहे. आपल्याला एका तांब्यात पाणी घ्यायचं आहे, एक चमचा आपल्याला घ्यायचा आहे, किंवा तुमच्याकडे पळी वगैरे असेल तर ती तुम्ही घेऊ शकता पूजेतली. आणि आपलं ताम्हण, हळदी कुंकू, अक्षता, फूल एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. सर्वप्रथम दिवा लावून घ्यायचा, म्हणजे तुपाचा असेल, तेलाचा असेल, पण दुहेरी वातीचा एक दिवा लावून घ्या. बऱ्याच जणांचं असं म्हणणं येतं की शिवांच्या पूजेमध्ये शक्यतो तुपाचाच दिवा पाहिजे. तर असं काही नाहीये. आपल्याकडे जे उपलब्ध असेल, तर तेल असेल तर तेल, तूप असेल तर तूप, फक्त दोन्ही एकमेकांमध्ये मिक्स करू नका की मग तेलाचाही होईल आणि तुपाचा होईल, असं काही करू नका. तर एक तर तेलाचाच दिवा लावा, नाही तर तुपाचा लावा, पण दुहेरी वात, एक वात जीवाची, एक वात शिवाची. हा संदेश मी तुम्हाला दीप अमावस्येच्या व्हिडिओत दिला होता. तर अशा पद्धतीने दुहेरी वातीचा दिवा लावा, त्याची हळदी कुंकू फूल अक्षता वाहून पूजा करा, त्याला नमस्कार करा. त्याच्यानंतर आपल्याला पूजेचा संकल्प करायचा आहे. तर आपण एका तांब्यात पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये चमचा ठेवलेला आहे, त्याचबरोबर आपल्याकडे पूजेचं ताम्हण आहे. तर आपण काय करायचं, आपल्या या
डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यायचं, त्याच्यावर हळदी कुंकू फूल अक्षता असं ठेवायचं. सर्वप्रथम श्री गणेशाय नमः, ओम श्री कुलदेवताभ्यो नमः असं म्हणायचं. त्याच्यानंतर आपलं नाव सांगायचं. आपण श्रावणी सोमवारचं हे शिवामुठीचं व्रत कशासाठी करतोय, त्यामागचा आपला उद्देश काय आहे हे सगळं सांगायचं. आणि आपली ही पूजा, आपलं हे व्रत निर्विघ्नपणे पार पडावं किंवा हे शंभू महादेवा माझ्याकडून हे व्रत व्यवस्थितरित्या पूर्ण करून घ्या, हे व्रत करण्यासाठी मला शक्ती द्या किंवा आत्मबळ द्या असं आपण म्हटलं तरीही चालेल. आणि ते पाणी जे आहे ते आपल्याला ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे आचमन. तर आपण काय करायचं, पुन्हा एकदा आपल्या या उजव्या हातावर त्या पळीने पाणी घ्यायचं. त्याच्यानंतर काय म्हणायचं, ओम केशवाय नमः आणि ते पाणी पिऊन घ्यायचं. त्याच्यानंतर पुन्हा एकदा पाणी घ्यायचं आणि आपण म्हणायचं ओम नारायणाय नमः, ते पाणी पिऊन घ्यायचं. त्याच्यानंतर पुन्हा पाणी घ्यायचं, ओम माधवाय नमः, ते पाणी पिऊन घ्यायचं. त्याच्यानंतर आपला जो हात, आपण ते पाणी पिल्यामुळे काय होतं, उष्टा होतो, मग कपड्याने पुसून घ्यायचा तो. आणि त्याच्यानंतर पुन्हा आपल्या उजव्या तळहातावर डाव्या हाताने पाणी घ्यायचं, पळीभर पाणी घ्यायचं आणि म्हणायचं ओम गोविंदाय नमः. आता हे पाणी प्यायचं नाही, तर ते ताम्हणामध्ये सोडून द्यायचं. त्याच्यानंतर आपला हात पुसून घ्यायचा आणि जे काही आपण संकल्पात किंवा आचमनात जे पाणी ताटामध्ये सोडलेलं आहे ते पाणी आपण पूजा झाल्यानंतर झाडाला घालून द्यायचं. आता संकल्प झाला, आचमन झालं. आता हे काही आपल्याला प्रत्येक सोमवारी करायचं नाहीये, त्याच्यामुळे पहिल्या सोमवारी व्रत सुरू करण्यापूर्वी किंवा शिवांची पूजा करण्यापूर्वी आपल्याला हे करूनच घ्यायचंय, म्हणजे संकल्प आचमन. आता पूजा कशी करायची, आपल्याकडे शिवलिंग आहे, त्याचबरोबर पूजेसाठी आपल्याला बेलपत्र लागेल, पांढऱ्या रंगाची फुलं लागतील किंवा गोकर्णाची फुलं आपल्याकडे असतील, ती जांभळी निळ्या रंगाची फुलं ती आपण घेऊ शकतो. पिवळ्या रंगाची घेतली तरीही चालेल, पण शिवपूजेमध्ये पांढऱ्या रंगाच्या फुलांना मान असतो. त्यामध्ये धोत्र्याचं फूल येतं, धोत्र्याचं फळ सुद्धा वाहिलं जातं, बेलाचं फळ वाहिलं जातं. तर ज्या ज्या गोष्टी शिवपूजेमध्ये लागतात त्या सगळ्या आपण जमवून जुळवून घ्यायच्या. आपल्याकडे दुर्वा असतील तर त्याही आपण घेऊ शकतो, कारण मागच्या वर्षी बऱ्याच जणांनी विचारलं होतं की शिवपूजेमध्ये दुर्वा चालत नाहीत, कारण त्या व्हिडिओत मी दाखवलं होतं. तर असं काही नाहीये. आपण जेव्हा हरतालिकेची पूजा करतो तर सर्व प्रकारच्या पत्री शिवांना वाहिल्या जातात, मग त्याच्यामध्ये दुर्वा वाहिल्या तरीही चालतं. आणि शिवलिंग म्हणजे एकटे महादेव त्यामध्ये नाहीयेत, तर त्यांचा संपूर्ण परिवार सामावलेला आहे, त्याच्यामुळे श्री गणेश सुद्धा त्याच्यामध्ये येतातच की. आणि त्यांची पूजा दुर्वांशिवाय पूर्णच होत नाही, शिवांना सुद्धा दुर्वा चालतात, त्याच्यामुळे मग आपण त्या पूजेमध्ये वाहू शकतो. गंध म्हणून आपल्याला हळदी कुंकू लागणार नाहीये, तर चंदन किंवा अष्टगंध, भस्म यापैकी कोणताही गंध तुम्ही घेऊ शकता. गुलाल घेतला तरीही चालेल. तर आपण काय करायचं, पहिल्यांदा दिव्याची पूजा तर केलेली आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट आता पूजेला सुरुवात करायची. आपण सर्वात पहिल्यांदा शिवलिंगावर पाण्याचा अभिषेक करायचा. आपल्याला इतर जरी द्रवपदार्थ वाहायचे असतील तरी पण पहिला अभिषेक हा पाण्याचाच केला जातो. त्याच्यामुळे आणि अभिषेक करत असताना आपण सतत भगवान शिवांचं नाम आपल्या मुखामध्ये राहू द्यायचंय. त्याच्यामुळे काय होतं, आपलं मन विचलित होत नाही, उलटसुलट विचार किंवा आपल्या डोक्यामध्ये जो काही गोंधळ सुरू असतो ना पूजा चालू असताना, की माझा फोन वाजत असेल का आणि मला कोणी आवाज देत असेल का, लहान बाळ माझं झोपलंय किंवा मला आता हा पदार्थ बनवायचा आहे किंवा मिस्टर ऑफिसवरून येणार आहे, असा कोणताच विचार मनामध्ये ठेवू नका. त्याच्यासाठीच शिवांचं जे नामस्मरण आहे, भगवान शिवांचं ओम नमः शिवाय म्हणा किंवा ओम नमो पार्वती पतये, हर हर महादेव, शंभू महादेव, जे काही तुम्हाला सोयीस्कर होईल म्हणायला ते तुम्ही सतत मनामध्ये चालू ठेवा. त्याच्यामुळे पूजेत व्यवस्थित लक्ष लागेल. पाण्याचा अभिषेक करून झाला की त्याच्यानंतर आपण दुधाचा अभिषेक करू शकतो किंवा पंचामृताचा देखील अभिषेक करू शकतो. त्याच्यानंतर पुन्हा एकदा मग शिवलिंग पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. आता ज्यांनी कोणी पार्थिव शिवलिंग बनवलेलं असेल तर त्यांना काही ते शिवलिंग एकदा बनवून घेतल्यावर उचलता येणार नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही पहिल्यांदा पाण्याचा अभिषेक करा. त्याच्यानंतर पंचामृत किंवा दूध दही तुम्ही जे काही घेतलेलं असेल त्याचा अभिषेक करा आणि पुन्हा एकदा शिवलिंगावर थोडंसं पाणी घालून घ्या आणि त्याच्यानंतर शिवलिंगाला गंध लावा. ज्यांच्याकडे रेडीमेड शिवलिंग आहे त्यांनी अभिषेक वगैरे करून झाल्यानंतर पुन्हा एकदा पाण्याने शिवलिंग स्वच्छ केल्यानंतर कापडाने ते पुसून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याची मांडणी जिथे करायची आहे तिथे एक पांढऱ्या रंगाचं आसन अंथरूण त्याच्यावर शिवलिंगाला स्थापन करा.
आता बरेच जण काय करतात, शिवलिंगाच्या खाली एक बेलपत्र ठेवतात, त्याच्यावर शिवलिंगाला ठेवतात किंवा काही जण अक्षता ठेवतात. आता आसन आपण तसं दिलेलं आहेच, पण तुम्हाला शिवलिंग ठेवण्यापूर्वी खाली थोड्याशा अक्षता ठेवायच्या असतील, एखादं बेलपत्राचं आसन द्यायचं असेल तर तसं केलं तरीही चालेल. शिवलिंग ठेवून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, शिवलिंगाला गंध लावायचा आहे. चंदनाचा लावा, अष्टगंधाचा लावा किंवा भस्माचा लावला, गुलालाचा लावला तरीही चालेल. तर यापैकी कोणताही एक गंध लावून घ्या. त्याच्यानंतर शिवलिंगावर एक बेलपत्र पालथं करून वाहा आणि बेलपत्र वाहताना देखील भगवान शिवशंकरांचा मंत्र म्हणत राहा. आता बेलपत्र जेव्हा आपण वाहतो तेव्हा एक काळजी घ्यायची, पालथं वाहायचं हा नियम बऱ्यापैकी सर्वांना माहिती आहेच. याशिवाय बेलपत्र जे असतं ना, त्याला समजा हा देठ आहे खाली, तर देठापाशी एक गाठ असते, ती आपल्याला काढून टाकायची आहे आणि त्याच्यानंतरच ते बेलपत्र वाहायचं आहे. बेलपत्र कुठेही तुटलेलं फाटलेलं असता कामा नये आणि बेलपत्र खूपच जास्त असली पाहिजे आपल्याला पूजेसाठी, असंही काही नाही. एक असलं तरी पण बस झालं. 1, 3, 5, 7, 9, 11 या संख्येमध्ये आपण बेलपत्र वाहायचे असतात. काही जण 1008 वगैरे सुद्धा वाहतात, पण आपल्याला झाडाला नुकसान पोहोचवायचं नाहीये. आपल्याला या दिवशी जेवढं साध्या सात्विक पद्धतीने व्रत करता येईल तेवढं आपण करायचं आहे. त्याच्यामुळे एक बेलपत्र असलं आणि ते आपल्याला मिळालं आणि त्याच्यातच आपण आनंद मानला तरीही चालणार आहे. तर बेलपत्र वाहताना भगवान शिवांचा मंत्र म्हणायचा. त्याच्यानंतर भगवान शिवांना आपण वस्त्र म्हणून कापसाचं वस्त्र किंवा कच्चा पांढरा धागा जरी अर्पण केला तरीही चालतं. त्याच्यानंतर एखादं फूल वाहायचं आणि धूपदीपांनी भगवान शिवांना ओवाळून घ्यायचं. आता वेळ आहे भगवान शिवांना नैवेद्य दाखवण्याची. तर नैवेद्यामध्ये आपण एखादा गोड पदार्थ बनवून देखील ठेवू शकतो किंवा फळं असतील तर फळंही ठेवू शकतो. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, आपण भगवान शिवांच्या नावाने उपवास करतोय. उपवास आपल्याला आहे, देवाला नाही. त्याच्यामुळे जे पदार्थ आपण उपवासाला खात नाही, म्हणजे अन्नधान्य जे आहे ते आपण उपवासाला खात नाही, तर ते पदार्थ जरी आपण म्हणजे शिरा असेल, खीर असेल किंवा दही भात असेल, यापैकी जो नैवेद्य तुम्हाला करू वाटेल तो तुम्ही भगवान शिवांना अर्पण करू शकता. आणि नसेल तुम्हाला हे करायचं, शेवटच्या सोमवारी काही करायचं असेल खास, तर तुम्ही फळांचा नैवेद्य ठेवू शकता, खडीसाखरेचा नैवेद्य ठेवू शकता तरीही चालेल. आपण जे काही देवाला अर्पण करतो ते मनापासून अर्पण करावं. अगदी हाच पदार्थ ठेवला पाहिजे तेच नैवेद्य लागतात असं काही कुठे लिहिलेलं नाही. त्याच्यामुळे तुम्ही नैवेद्य वगैरे अर्पण करून घ्या. आता आपण शिवामूठ वाहणार आहोत. तर पहिल्या सोमवारी भगवान शिवांना तांदळाची शिवामूठ वाहिली जाते. त्याच्यामध्ये आपल्याला अख्खे म्हणजे अखंड तांदूळ लागतात. अगदी तुम्ही पूर्ण मूठच भरून तांदूळ घेतले पाहिजे असंही काही नाही. म्हणजे शिवामूठ जरी म्हटलं जातं तरी खूपच जास्त तांदूळ घेतले पाहिजे असं नाही. आपल्या मुठीत आपल्याला ते तांदूळ बंद करून घ्यायचे आहे आणि शिवामुठीवर वाहायचे आहे. आता शिवामूठ यालाच शिवमुष्टी असंही म्हटलं जातं. शिवामुठीचं व्रत म्हणजे काय, तर बऱ्याच वेळा म्हणजे नेहमीच आपण शिवाची पूजा करताना शिवलिंगावर द्रव पदार्थांचा अभिषेक करतो. इथे आपण धान्याचा अभिषेक, प्रत्येक सोमवारी आपण शिवलिंगावर जो धान्याचा अभिषेक करतो त्यालाच शिवामूठ असं म्हटलं जातं. तर आपण पहिल्या सोमवारी शिवलिंगावर अभिषेक म्हणून शिवामुठीच्या स्वरूपात तांदूळ वाहणार असतो. तर अखंड तांदूळ आपल्या हातामध्ये घ्यायचे, त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आणि ती शिवामूठ बंद करून घ्यायची, अशी उजव्या हातामध्ये आपण घ्यायची. तर आपण असा आपला अंगठा मध्ये केला तरीही चालेल, बाहेर केला तरी अशा पद्धतीने ठेवायचा, म्हणजे तांदूळ बंद केलेले आहेत. आणि इथे समजा शिवलिंग आहे तर आपण शिवामूठ अशी थोडी 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 कर म्हणजे थोडं थोडं ते तांदूळ सोडत सोडत शिवलिंगावर पूर्ण वाहून द्यायचे. नंतर हात झटकायचा नाही, त्याच्यामुळे अगदी अलगद तांदूळ शिवलिंगावर सोडायचे. त्यावेळेस आपल्याला एक मंत्र म्हणायचा असतो. मंत्र संस्कृतमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगते, अगदी सोप्या भाषेत मराठीत सुद्धा सांगते. तर शिवामूठ वाहताना मंत्र म्हणायचा, नमः शिवाय शांताय पंचवक्राय शूलिने, नमः शिवाय शांताय पंचवक्राय शूलिने, शृंगीभुंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे. तर अशा पद्धतीने हा मंत्र म्हटला जातो. आणि तुम्हाला जर मराठीमध्ये हा मंत्र म्हणायचा असेल तर त्याचा अर्थ असा आहे, शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्यांची, दिरा जावांची, नंदांची, भरताराची, नावडती आहे ती आवडती कर रे देवा. तर
हा जो मंत्र आहे तो आपल्याला शिवामुठीच्या कहाणीमध्ये सांगितलेला आहे, त्याचा अर्थही अशा पद्धतीने सांगितलेला आहे. तर आपण अगदी याच पद्धतीने ते म्हटलं नाही तरीही चालेल. तुम्ही अजून एका पद्धतीने म्हणू शकता, शिवा शिवा महादेवा, शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण कर रे देवा, किंवा घरातल्या सर्वांचं कल्याण कर रे देवा. अशा पद्धतीने जरी तुम्ही शिवांकडे तुम्ही आळवणी केली किंवा याचना केली तरीही चालेल. म्हणजे याचना, प्रार्थना, तुम्हाला जे काही याला म्हणता येईल. तर अशा पद्धतीने तुम्ही हे शिवामुठीचे मंत्र आहेत ते म्हणू शकतात. मराठीत वाटलं तर मराठीत म्हणा, संस्कृतमध्ये वाटलं तर संस्कृतमध्ये सुद्धा म्हणू शकता. आणि जेव्हा मी तुम्हाला संस्कृतमधला मंत्र सांगितला तर व्हिडिओ तिथे पॉज करून तुम्ही तो मंत्र लिहून घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला तो सोमवारी म्हणता येईल. तर अशा पद्धतीने हे शिवामुठीचं जे काही आहे ते मी तुम्हाला सांगितलं. अशा पद्धतीने शिवामुठ वाहिली जाते आणि त्याच्यानंतर आपण भगवान शिवांच्या समोर कापराची आरती लावायची आहे. तर आपल्याला कापराची आरती लावायची आहे आणि भगवान शिवांची कापूर आरती देखील म्हणायची आहे. ती मी तुम्हाला म्हणून दाखवते. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि. तर अशा पद्धतीने तुम्ही कापूर आरती म्हणू शकता किंवा महामृत्युंजय मंत्र आहे तो तुम्ही म्हणू शकता. भगवान शिवांची आरती करू शकता. या दिवशी तुम्हाला रुद्राभिषेक करता येईल, शिवमहिम्न स्तोत्र म्हणता येईल. त्याचबरोबर शिवामुठीची कहाणी सुद्धा तुम्ही वाचू शकता. तुम्हाला शिवलीला अमृतामधला एखादा अध्याय वाचायचा असेल तर तोही वाचू शकता. म्हणजे भगवान शिवांची स्तुती करण्यासाठी, त्यांची सेवा करायची म्हणून आपण याच्यातलं कोणतंही एक वाचन केलं तरीही चालेल. जे कराल ते मनापासून करा. एवढं सगळं आपल्याला केलंच पाहिजे असाही आग्रह नाही. जेवढं करायचं तेवढं मनापासून करायचं, अगदी अंतःकरणापासून करायचं. आपली सेवा भगवान शिव नक्कीच मान्य करून घेतील. तर ही जी पूजा आहे ती तुम्ही मंगळवारी सकाळी स्नानानंतर उचलून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा शिवलिंग देव्हाऱ्यामध्ये स्थापन करून द्यायचं आहे. बघा, उपवास संध्याकाळी सोडा. आणि बऱ्याच ठिकाणी असा नियम पाळला जातो की उपवास सोडताना कारल्याची भाजी खायची. तुमच्याकडे आहे का ही पद्धत? मला कमेंट करून नक्की सांगा, कारण आमच्या गावाकडे ही पद्धत पाळतात. आपल्या जीवनामध्ये जशा कडू गोड आठवणी येत असतात, बरेच प्रसंग येतात, जसे आपल्याला चांगले दिवस पाहायला आवडतात, ते कायमस्वरूपी राहावे असंही आवडतं, तसंच आपण कडू दिवसांची, वाईट दिवसांची सुद्धा आठवण कुठेतरी ठेवली पाहिजे. कारण वाईट दिवस पाहिल्याशिवाय चांगले क्षण अनुभवता येत नाही, हे जे म्हणतात ना, तर ते काही चुकीचं नाहीये. त्याच्यामुळे मग अशी पद्धत आहे की पहिला घास कारल्याचा खावा, त्याच्यानंतर आपण गोड पदार्थ किंवा जे काही अन्नपदार्थ उपवास सोडण्यासाठी बनवलेले आहेत ते खाऊ शकतो. उपवास करताय तर अगदी सात्विक पद्धतीने करा. कुणाचीही निंदा करू नका, खोटं बोलू नका, कुणाला त्रास होईल असं वर्तन करू नका. आपल्या घरामध्ये जितकी पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता आपल्याला ठेवता येईल तेवढी ठेवण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुमचं व्रत जे आहे ते भगवान शिव पूर्ण करून घेतील. आता बघा, नागपंचमीच्या बाबतीत मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते, कारण एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनेलवर ऑलरेडी उपलब्ध आहे. मी आत्ताच 2 दिवसापूर्वी पोस्ट केलेला आहे. तर बघा, नागपंचमीचा उपवास हा बऱ्याच ठिकाणी आदल्या दिवशी म्हणजे नागचतुर्थीच्या दिवशी धरला जातो आणि नागपंचमीच्या दिवशी पूजा वगैरे झाल्यावर नागदेवतेला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तो सोडण्याची पद्धत आहे. तर मग ज्यांच्याकडे आदल्या दिवशीच उपवास धरण्याची पद्धत आहे त्यांनी आदल्या दिवशी उपवास धरा, म्हणजे रविवारी, सोमवारी दिवसभर उपवास करा आणि संध्याकाळी हा उपवास सोडा. कारण की श्रावणाचा सोमवार सुद्धा पूर्ण होणं खूप आवश्यक आहे. त्याच्यामुळे दरवेळा जर तुम्ही दुपारी वगैरे किंवा सकाळी 11 वाजेनंतर उपवास सोडत असाल तर यंदाच्या वर्षी तुम्हाला फक्त दुसऱ्या दिवशी संध्याकाळी म्हणजे सोमवारी संध्याकाळी हा उपवास सोडायचा आहे. आणि ज्यांच्याकडे नागपंचमीच्या दिवशीच उपवास धरला जातो, भावाचा उपवास म्हणून, तर तो श्रावणाचा सोमवार सुद्धा असल्यामुळे सकाळीच उपवास धरा आणि संध्याकाळी तुम्ही नागदेवतेला जो काही नैवेद्य दाखवायचा आहे तर तो दाखवा, उपवास सोडा. बाकी वारुळाची पूजा असेल, नाग नरसोबाची पूजा असेल तर ती तुम्ही सकाळच्या वेळेत किंवा दुपारच्या शांत वेळेत पूर्ण केली तरीही चालेल. तर अशा पद्धतीने नागपंचमी आणि श्रावणी सोमवार या दोन्ही व्रतांचा समतोल जो आहे तो या प्रकारे साधू शकतो. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा.
काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये विचारा. भेटूयात पुन्हा पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुमचा अमूल्य वेळ इथे देऊन तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि श्रावणी सोमवारच्या व्रतासाठी नागपंचमीसाठी तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ओम नमः शिवाय.